नमस्कार. मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहता चॅनेल जर्नलिस्ट अनिल देशपांडे. श्रावण महिना आणि भगवान महादेवाची शंकराची उपासना यांचं एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपल्या प्रत्येकालाच विशेषतः श्रावणातल्या सोमवारी महादेवाच्या दर्शनाला आपल्यापैकी अनेक जण जातात. अशाच बारागाव नांदूर राहुरी तालुका येथील 2 महादेवाच्या मंदिरांची महादेव मंदिराच्या दर्शनाला आज आपण जाणार आहोत. एक आहे बारागाव नांदूर येथील खोलेश्वर, जे अति प्राचीन, पुरातन, अनेक शिल्पकलेचं सौंदर्यपूर्ण असं मंदिर आहे. आणि दुसरं आहे या खोलेश्वर मंदिरापासूनच 10 किलोमीटर अंतरावर असणारं बारागाव नांदूर येथीलच पंचमुखी केकताईश्वर मंदिर. तर चला जाऊया आज आपण या दोन मंदिरातील महादेवाच्या दर्शनाला. राहुरीपासून 6 किलोमीटर अंतरावर बारागाव नांदूर हे मुळा धरणाच्या पायथ्याशी मुळा नदीच्या काठावर वसलेलं एक सुंदरसं गाव. या गावातील हे खोलेश्वराचं मंदिर हे अत्यंत प्राचीन, साधारण 13व्या शतकातलं असल्याचं सांगितलं जातं. बारागाव नांदूर येथे दक्षिणेला पूर्वाभिमुख खोलेश्वर महाराजाचं मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीचं आहे. सुमारे 13व्या शतकात हे मंदिर बांधलेलं असावं असं सांगितलं जातं. या मंदिराचे स्थापत्य बांधकाम हे एक उत्तम शिल्पकलेचा नमुना आहे. एका उंच खडकावर 6 फूट उंच खडकावर चौथऱ्यावर हे मंदिर उभारलेलं आहे. या खडकावर 6 फूट उंच दगडाचा चौथरा बांधलेला आहे. या जोत्याच्या बांधकामासाठी मोठमोठे दगडाचे चिरे वापरलेले आहेत. या उंच जोत्यावर खोलेश्वराचं मंदिर उभारलेलं आहे. हे मंदिर सभामंडप, अंतराळ व गर्भगृह असं त्रिस्तरीय आहे. ओट्यावर बाहेरच्या बाजूनं सुमारे 10 फूट उंच गुळगुळीत व घडीव दगडाच्या सपाट भिंती आहेत. या भिंतीच्या सर्व बाजूंना 10 फुटावर शीर्षस्थानी तोरणपट्टी आहे. या तोरणपट्टीवर सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. या मंदिराचा प्रवेशद्वार पूर्वेच्या बाजूला असून 4 दगडांच्या कोरीव शिलास्तंभातून ते उभारलेला आहे प्रवेशद्वार आहे. या दगडी स्तंभावर अतिशय सुंदर व आकर्षक असं कोरीव काम आहे. 4 शिलास्तंभावर आधारित छोटंसं सभामंडप तयार झालं आहे. या स्तंभाचे कोरीव दगड एकावर एक खाचांमध्ये बसवलेले आहेत. त्यावर अतिशय सुरेख नक्षी कोरलेली आहे. या प्रत्येक स्तंभ शीर्षाजवळ छतालगत चारही बाजूनं समानांतर सर्वतोभद्र चतुर्भुज भारवाहकाच्या यक्षाच्या अप्रतिम अशा मूर्ती कोरलेल्या आहेत. या प्रवेशद्वाराचे दगडाचे घुमटाकार छोटे छत असून आतील नमुने सुंदर व अप्रतिम नक्षीकाम आहे. प्रवेशद्वाराच्या आत 13 बाय 13 फूट अंतराचं अंतराळ आहे. आतील सर्व भिंतीचं बांधकाम हे घडीव व कोरीव दगडातून केलेलं आहे. या भिंतीच्या कडेला सुरेख नक्षीकाम केलेलं आहे. सर्व असे खाचात बसवलेले शिलास्तंभ या ठिकाणी आहेत. प्रत्येक स्तंभ शीर्षाखाली 2 फूट 3 बाजूला समांतर यक्षाच्या देवदेवतांच्या मूर्ती येथे आहेत, कोरलेल्या आहेत. त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण मुरली वाजवतायत असं एक सुंदर अप्रतिम चित्र या ठिकाणी कोरलेलं आहे. भिंतीवरील व स्तंभावरील शिल्पकाम हे अतिशय प्रमाणबद्ध व अतिशय सुंदर देखणं आहे. तसेच स्तंभ शीर्षानंतर भिंतीपट्टिका असून त्यावर देखील नाजूक व सुरेख नक्षीकाम केलेलं आहे. आतील भिंतीवर समानांतर देवकोष्ठ असून त्यामध्ये हनुमान, त्याचबरोबर गणपती व इतर देवतांच्या मूर्ती देखील ठेवलेल्या आहे. या अंतराळावर अर्थात सभागृहावर कमी उंचीचा घुमट आहे. या सभागृहातून मुख्य मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी पश्चिमेला 4 फूट उंचीचे दगडाचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या भिंतीपट्टीवर देखील अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. देवदेवतांच्या प्रतिकृती देखील कोरलेल्या आहेत. या गर्भगृहाच्या आत 5 फूट खोल शिवपिंड व शिवलिंग आहे.
हे भूगर्भाच्या खाली 5 फूट असल्यामुळे या मंदिराला खोलेश्वर असं नाव दिलेलं आहे. हे खोलेश्वर हे बारागाव नांदूरचं आराध्य दैवत आहे. या गर्भगृहावर निमुळते होत गेलेले उंच शिखर आहे. या शिखरावर बाहेरच्या बाजूने देखील अतिशय आकर्षक असं नक्षीकाम केलेलं आहे. मंदिरासमोर पूर्व बाजूला ओट्याच्या खाली मंदिराकडं तोंड असलेलं नंदीचं शिल्प अतिशय देखणं असं आहे. या संपूर्ण मंदिराचं बांधकाम फक्त दगडामध्ये केलेलं आहे. परकीय आक्रमणाच्या खुणा या मंदिरावरती देखील दिसतात. काही मूर्ती या भंज झालेल्या दिसतात, परंतु तरीही एकूणच हे मंदिर मात्र अतिशय देखणं असं आहे. याचा एक ट्रस्ट आहे. या ट्रस्टद्वारे या मंदिराचं लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अर्जुन गाडे, दिलीप कोहकडे, रामचंद्र देशमुख, सुभाष गोपाळे, पंडित पवार, चंद्रकांत गाडे, रावसाहेब गाडे, रामदास जनोडे, जालिंदर शेळके व इंजिनियर संजय पवार यांनी या मंदिराचे हे सर्वजण मंदिराच्या परिसराची दैनंदिन देखभाल करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे एक मोठा कीर्तन महोत्सव होत असतो. श्रावण महिन्यात दर्शनासाठी विशेषतः सोमवारी भाविकांची मोठी गर्दी असते. संत ताहराबाद येथील संत कवी, संत चरित्रकार महिपती महाराज पंढरपूरला दिंडीसाठी जात असताना आणि परतीच्या दिंडीमध्ये देखील या खोलेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असल्याचं सांगितलं जातं. या मंदिराचं देखणं शिल्प सौंदर्य पाहून आपल्याला निश्चित आनंद मिळेल. तर या मंदिरापासूनच 10 किलोमीटर अंतरावर बारागाव नांदूर येथीलच केकताईश्वर, पंचमुखी केकताईश्वर असं महादेवाचं मंदिर आहे. हिरवीगार वनराई, त्याचबरोबर डोंगर, घनदाट झाडांचं जंगल, सुंदरपणे वाहणारा निर्मळ असा गोड पाण्याचा झरा आणि परिसरातून अखंड वाहणारा गोड अमृतमय पाण्याचा ओढा, नीरव शांतता, निसर्गरम्य परिसर, जैवविविधता, आकाशात विहार करणारे विविध प्रकारचे पक्षी आणि वन विभागाचं भव्य तळं, अशा परिसरात हे केकताईश्वर महादेवाचं मंदिर आहे. आपल्याला ध्यानधारणा, निसर्गाच्या सहवासात काही क्षण घालावेसे वाटले तर त्यासाठी हे एकदम मस्त शांत असं ठिकाण आहे. SSY अर्थात सिद्ध समाधी योगाच्या अनेक रिट्रीट याच ठिकाणी होत असतात. त्या या ठिकाणाच्या वैशिष्ट्यामुळेच. प्रथमतः सीताराम कोकडे यांनी इथे अगदी छोटंसं मंदिर बांधलं नवस्फूर्तीसाठी. त्यानंतर हरिभक्तपरायण जालिंदर बाबा आणि त्यानंतर त्यांचे चिरंजीव हरिभक्तपरायण विनायक गिरी यांनी या मंदिराचं दैनंदिन व्यवस्थापन पाहिलं. सध्या हरिभक्तपरायण विश्वनाथ अंभोरे या मंदिराचं व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडत आहेत. 1991 मध्ये या मंदिराचा ग्रामस्थांनी जीर्णोद्धार केला. स्वर्गीय काशीनाथ पाटील व सर्जेराव पाटील गाडे यांची इच्छा जीर्णोद्धाराची त्या निमित्तानं पूर्ण झाली. रतन भालेराव यांनी जवळपास सुमारे 3 एकर स्वतःची जमीन या महादेव मंदिरासाठी दान केली. डोंगर माथ्याच्या पायथ्याला असलेली जमीन दान केली. सध्या या मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब सारंगधर पाटील गाडे आहेत, तर उपाध्यक्ष हे दिलीप भानदास पाटील कोकडे आहेत. याशिवाय अन्य 16 संचालक या ट्रस्टचा व्यवस्थापन बघत असतात. रामदास पाटील धुमाळ यांनी मुळा प्रवरा वीज सहकारी संस्थेद्वारे या ठिकाणी विजेची व्यवस्था केली. आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या सहकार्यातून बन केकताई रोडचं 1 किलोमीटरचं डांबरीकरण झालं आहे. तत्कालीन आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पुढाकारानं खडक फोडून पेव्हिंग ब्लॉकची देखील व्यवस्था झाली आहे. येथे निवासाची देखील व्यवस्था आहे. राहुरी ताहराबाद रस्त्यावर घोरपडवाडी 9 किलोमीटरवर आहे. या घोरपडवाडी गावापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर केकताईश्वर मंदिर आहे. भाविक भक्तांसाठी येथे निवासी व्यवस्था देखील आहे. महादेवाबरोबरच येथे विठ्ठल रुक्मिणी व साईबाबांचं मंदिर देखील आहे. अखंडित वाहणारा गोड पाण्याचा झरा अगदी 1972च्या दुष्काळातही आटला नाही. जवळपास 400 ते 500 आदिवासींची वस्ती या ठिकाणी आहे. या वस्तीची ही पाण्याची दैनंदिन गरज हा झरा अनेक वर्षांपासून भागवत आहे.
सध्या मंदिराच्या रंगरंगोटीचं काम सुरू आहे. श्रावणातल्या 3ऱ्या सोमवारी, महाशिवरात्रीला व दीपावलीच्या दीपोत्सवामध्ये येथे मोठी गर्दी असते. केकताईचे दर्शन घेतल्यानंतरही आपण खोलेश्वरला जाऊ शकतो किंवा प्रथम खोलेश्वर आणि नंतर केकताईच्या दर्शनाला देखील येऊ शकतो. या ठिकाणी 4 चाकी गाड्यांना जाण्यासारखी रोड आहे, मात्र हा रस्ता कच्चा आहे. मात्र सार्वजनिक वाहन व्यवस्था इथे उपलब्ध नाही. आपल्याला स्वतः बघण्यासाठी येण्याचे असेल तर आपल्या स्वतःचं वाहन हे आवश्यक आहे. सार्वजनिक वाहन व्यवस्था इथे उपलब्ध नाही. राहुरी ते केकताई हे 10 ते 11 किलोमीटर अंतर असून तेथून खोलेश्वर मंदिर 8 किलोमीटर अंतरावर आहे. या दोन्ही क्षेत्राचा खरं म्हणजे तीर्थक्षेत्र विकास योजनेमध्ये शासनानं समावेश केला पाहिजे. त्याचबरोबर या दोन्ही देवस्थानांना जोडणारे रस्ते याचं पूर्णपणे डांबरीकरण केलं पाहिजे. त्याकांची मोठी गर्दी येऊ शकते. तर मित्रांनो, श्रावण सोमवारच्या निमित्तानं या 2 महादेवांचं दर्शन करण्याचा आमच्या चॅनलचा प्रयत्न आपल्याला देखील नक्कीच आवडला असेल. आपण आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.